जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र। नमस्कार। माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते। मंडळी, आजचा परवलीचा शब्द म्हणजे स्टार्टअप। महाराष्ट्रामध्ये स्टार्टअपचं काय स्थान आहे, काय योजना आहेत आणि नवीन ज्यांना स्टार्टअप सुरू करायचं आहे ते कशा पद्धतीने सुरू करू शकतात या सगळ्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत। राष्ट्रीय स्तरावर स्टार्टअप इकोसिस्टम रँकिंग 2026 मध्ये महाराष्ट्राला अव्वल स्थान मिळालं आहे, त्याबद्दलही आपण बोलणार आहोत। आज आपल्याबरोबर आहे महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील सर। सर नमस्कार। नमस्कार। कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत करते। सर, आपण बघतो की हल्ली स्टार्टअप हे खूप तरुणाईला एक आकर्षित करणारी गोष्ट आहे। तर जेव्हा आपण स्टार्टअप म्हणतो तर त्याच्या काही डेफिनेशन्स असतात का, काही व्याख्या असतात का? स्टार्टअपची आपण टेक्निकली पाहायला गेलो तर व्याख्या आहे, पण आपण हा कार्यक्रम महाराष्ट्रासाठी करतोय आणि आमचाही उद्देश असा आहे की ग्रामीण भागातल्या तरुणाला सुद्धा स्टार्टअप म्हणजे काय कळालं पाहिजे। तर मुख्यतः याच्यामध्ये साधारणतः 4 स्टेजेस असतात। एक तर आयडिएशन स्टेज असते, दुसरी इन्व्हेन्शन असते, इनोव्हेशन आणि नंतर स्टार्टअप। पण एखादी कुठलीही संकल्पना जर असेल आणि त्या मुलाला त्या संकल्पनेला कमर्शलाइज करायचं असेल तर त्याच्यासाठी आम्ही मदत करतो। ग्रामीण भागातली संकल्पना असो, शहरी भागातली संकल्पना असो, या संकल्पनेवर आम्ही काम करतो, त्याला सपोर्ट करतो आणि ती संकल्पनेचं रूपांतर एखाद्या व्यवसायात करण्यासाठी त्याला जी काही मदत लागत असेल, आर्थिक सहाय्य असेल, मार्गदर्शन असेल, त्याला टेक्नॉलॉजिकल सपोर्ट लागत असेल, तो सर्व सपोर्ट आम्ही स्टार्टअप्सच्या माध्यमातून करतो। आणि जर ह्यासाठी काही वयोमर्यादा असते का, की स्टार्टअप काही वयापर्यंतच सुरू करू शकतो की आपण कधीही? नाही, वयोमर्यादा तशी काही नाही आहे। म्हणजे जेव्हा 18+ जे आपण म्हणतो, साधारणतः सरकारी सगळ्या स्कीमसाठी कौशल्य विकासाच्या असो, रोजगाराच्या असो, त्याला 18 वर्षाची मर्यादा आहे। त्याच्या पुढे स्टार्टअप किमान मर्यादा आहे, किमान मर्यादा आहे, पण कमाल मर्यादा अशी काही फिक्स नाही। महाराष्ट्र म्हणजे राष्ट्रीय स्तरावर 2026 मध्ये जे रँकिंग झालं त्यामध्ये महाराष्ट्राला लीडर्स या कॅटेगरीमध्ये स्थान मिळालेलं आहे आणि ही अतिशय प्रत्येकासाठी, महाराष्ट्रीयन माणसासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे। तर त्यात नेमक्या कुठल्या गोष्टी जास्त फोकस केल्या गेल्या की जेणेकरून हे स्थान आपण राखलं? महाराष्ट्राचं आमचं सर्वांचं भाग्य असं आहे की महाराष्ट्र इनोव्हेशन सोसायटीचे अध्यक्ष आता माननीय मुख्यमंत्री साहेब आहेत आणि ही इज ॲक्च्युली अ व्हेरी टेक्नोक्रॅट लिडरशिप, ज्यांना टेक्नॉलॉजी विषय खूप आवडतो, इनोव्हेशन खूप विषय आवडतो आणि ह्या संपूर्ण संकल्पनेला आता त्यांच्याकडनं मूर्त स्वरूप मिळतं आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करतो आहे आणि मंगलप्रभात लोढासाहेब मंत्री आहेत, त्यांचा पण सपोर्ट या सगळ्या इनोव्हेशन सोसायटीच्या ॲक्टिव्हिटीजसाठी असतो। याच्यासाठी मुख्यतः आम्ही 4-5 विषयांवर जे काम केलेलं आहे की ग्रामीण भागापर्यंत स्टार्टअप इकोसिस्टम बिल्ड व्हावी, याच्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर काम होतात। जसं प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक स्टार्टअपची कमिटी आहे किंवा आम्ही इनोव्हेशन कमिटी म्हणतो, कलेक्टरांच्या अध्यक्षतेखाली ती समिती चालते। त्याचबरोबर जे जे कलेक्टर त्या भागामधले जे इनोव्हेशन्स आहेत त्यांचं ते संकलित करतात आणि त्या इनोव्हेशन्सवर काम करतात। आमची स्वतःची स्टार्टअप पॉलिसी 2025ला लॉन्च झालेली आहे। त्याच्यामध्ये महिलांचं सक्षमीकरण असेल, विमेन लेड स्टार्टअप्स वाढवणं असेल, याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। तुम्हाला याचा मुख्य बिंदू जर सांगायचा झाला तर महाराष्ट्र हा देशात अव्वल याच्यासाठी आहे की महाराष्ट्रात 37,000 DPIIT रजिस्टर्ड स्टार्टअप्स आहेत आणि याच्यात सगळ्यात तुमच्यासाठी पण आनंदाची गोष्ट अशी आहे की याच्यात 45% स्टार्टअप्स आहेत विमेन लेड आहेत। ओके। आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी हे ध्येय पण ठेवलं की हा आकडा आता 50-50 झाला पाहिजे। तर महाराष्ट्र असं एक राज्य आहे ज्याच्यामध्ये आपण 45%च्या वर विमेन लेड स्टार्टअप्स आहेत आणि आपण जसं पुण्यश्लोक अहिल्या म्हणून एक स्कीम करतो ज्याच्या माध्यमातून महिलांना आपल्याला जास्तीत जास्त संधी देता येतील। तर पॉलिसीमधले इंटरव्हेन्शन असेल, पॉलिसीचं फ्रेमवर्क एक नीट झालेलं आहे, पॉलिसी ग्रामीण भागापर्यंत कशी पोहोचेल आणि जे मॉडर्न टेक्नॉलॉजीज आहेत, डीप टेक आहे, फिनटेक आहे, मेडिकल टेक्नॉलॉजीजवर आपण काम करतोय, या सगळ्या टेक्नॉलॉजीजचा पण एक अद्यावत उपयोग करून
महाराष्ट्र सर्व क्षेत्रात काम करल्यामुळं आणि सर्वांचं मार्गदर्शन असल्यामुळं मला असं वाटलं की सक्सेस मिळाला. पण मागील काही वर्षात देखील महाराष्ट्राने स्टार्टअप क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेली आहे, तर त्याबद्दलही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. महाराष्ट्र काम सतत करतोय, म्हणजे आपण मुंबईला आर्थिक राजधानी म्हणतो आणि त्या माध्यमातून सर्वांचं एक पॉइंट ऑफ अट्रॅक्शन असतं की मुंबईमध्ये जायचं, मुंबईमध्ये काम करता आलं पाहिजे. आणि जनरली मी स्वतःही ग्रामीण भागातून येतो, तर मला असं एक त्या भागात फिरताना जाणवतं की आपलं व्हिजिटिंग कार्डवर मुंबईचा पत्ता असावा. तर मुंबई आणि महाराष्ट्र हे सगळ्यांना मॅग्नेट आहे आणि या संदर्भामध्ये आपलं महाराष्ट्र इतकं लकी आहे की आपल्याकडे बऱ्याच शहर आहेत, जसं नाशिक आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, नागपूर आहे, नवी मुंबई आत्ता मोठ्या प्रमाणावर विकसित होत आहे. तर आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीज आहेत, त्याच्यामुळे मला वाटतं या संधी लवकर मिळतात तरुणांना. सर, आता तुम्ही सांगितलं की गेल्या काही वर्षांपासून सातत्यपूर्ण उत्तम कामगिरी महाराष्ट्र करत आहे, तर राज्याच्या दीर्घकालीन आर्थिक विकासामध्ये याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? आपल्या सर्वांना माहीत आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी $1 ट्रिलियन इकॉनॉमीचं लक्ष ठेवलेलं आहे आणि हे लक्ष साध्य करण्यासाठी त्यांनीच बऱ्याच प्लॅटफॉर्मवर सांगितलं की आपल्याला टिपिकल मॅन्युफॅक्चरिंग ज्या प्रॅक्टिसेस आहेत त्याच्या व्यतिरिक्त हे जर महाकाय उद्देश आपल्याला साध्य करायचा असेल तर आपल्याला काहीतरी नवीन करावं लागेल. आणि त्यांच्यामुळं त्यांचाच हा कानमंत्र घेऊन आम्ही पुढे जातोय की इनोव्हेशन लेड इकॉनॉमी. तर इकॉनॉमी जी आहे ती इनोव्हेशन बूस्टर घेऊन आली पाहिजे आणि हे वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्याला इनोव्हेशन आणावे लागतील, जेणेकरून आपण जर पाहत आलो तर जगभरात अमेरिकेचा दबदबा याच्यासाठी आहे की त्यांच्याकडे प्रॉडक्ट लीड कंपनीज आहेत. ॲपल आहे, मायक्रोसॉफ्ट आहे, फेसबुक आहे, हे सगळे प्रॉडक्ट बेस्ड कंपनीज आहेत. पण आपण सर्व्हिस बेस्डवर जास्त आहोत. पण आपल्याकडच्या ज्या प्रॉडक्ट डेव्हलपमेंट कंपनीज आहेत यांना इनोव्हेटिव्ह आयडियाज देऊन इनोव्हेशन प्रॅक्टिसेस इस्टॅब्लिश करून आपल्याला इकॉनॉमीशी जोडता येईल. आणि जे $1 ट्रिलियन इकॉनॉमीचं आपण लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करतोय, मला असं वाटतं की ते 29च्या पूर्वी इनोव्हेशन लेड इकॉनॉमी हे जर आपण कानमंत्र स्वीकारला आणि त्या पद्धतीनं काम केलं तर नक्कीच आपण त्या दिशेने जाऊ शकतो. नक्कीच सर. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी ह्या सगळ्यामध्ये कसा हातभार आहे आणि कसा सहभाग आहे? हे आमचं ऑब्जेक्टच आहे, आमचं उद्देशच इनोव्हेशन स्टार्टअप्स असल्यामुळे आम्ही पूर्ण वेळ त्याच्यातच काम करतोय. आणि विकसित महाराष्ट्राची जी संकल्पना राज्यांनी मांडलेली आहे त्याच्यात लार्जर रोल हा इनोव्हेशन सोसायटीचाही आहे, स्टार्टअप्सचाही आहे, इनोव्हेशनचाही आहे. त्या माध्यमातून आम्ही राज्याचे जे उद्देश आहेत त्याच्याशी आम्ही संलग्न होऊन काम करण्याचा प्रयत्न करतोय. सर, आता 2024 ते 29 मध्ये जे नवीन धोरण आलेलं आहे तर ह्यामध्ये काही बदल वेगळे करण्यात आलेत का? आत्ता आम्ही थीमॅटिक इन्क्युबेशन हा कॉन्सेप्ट प्रयत्न करतोय, जेणेकरून आत्ता आपल्याला माहीत आहे की मी आत्ता मागच्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं की आपण प्रोडक्ट लेड इनोव्हेशन कमी करतोय. त्याच्यामुळे आता आम्ही काही स्पेसिफिक एरियाज घेण्याचा प्रयत्न करतोय की डीप टेक टेक्नॉलॉजीजवर सगळीकडे आत्ता एक लक्ष चालू आहे, जगभरात काम चालू आहे. फिनान्शियल टेक्नॉलॉजीजमध्ये खूप क्रिप्टोग्राफी असेल, क्रिप्टोकरन्सी असेल, हे सगळे विषय आता डिजिटल करन्सीच्या वरचे विषय झालेले आहेत. तर याच्यामध्ये आपल्याकडे आपण स्वतःही मुंबई म्हणून आर्थिक राजधानी आहोत, सगळे फायनान्शियल हू आपल्या मुंबईमध्ये आहेत. तर मोठमोठ्या टेक्नॉलॉजीज प्लॅटफॉर्म्सवर आपल्याला काम करावं लागणार आहे आणि त्याच्यात काय काय इनोव्हेशन्स आणता येतील आणि ते इनोव्हेशन्स राज्याच्या विकासासाठी कसे हातभार लागू शकतात यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. बरोबर आहे सर. आता आपण बघतोय की AI आहे, ॲग्रीटेक आहे, डीपटेक आहे, EV आहे, तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या तंत्रस्नेही ज्याला आपण म्हणू शकतो अशा गोष्टी आहेत आणि त्या गोष्टींचा आपण आपल्या विकासामध्ये कशा पद्धतीने वापर करतोय? मी जसं सांगितलं की संभाजीनगर आत्ता खूप मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून पुढे येतं आहे आणि ऑटोमोबाईल हब म्हणून पण पुढे येतं आहे. तिथे सगळं मर्सिडीज आहे, TVS आहे, सगळ्या कंपनीज ऑटोमोबाईलच्या तिथे आहेत. नाशिकमध्ये पण काही प्रमाणात आहेत आणि पुण्यात तर एक तर शिक्षणाचंही माहेरघर आहे आणि आता औद्योगिक आणि स्टार्टअपचं पण माहेरघरच असल्यासारखं आहे. त्याच्यामुळं आपल्याला जे येणारे संशोधन आहे, आता तुम्ही मागच्या 15-20 वर्षात पाहण्याचा प्रयत्न जर केला किंवा त्याचं जर अवलोकन केलं तर फ्यूल ट्रान्समिशन हा विषय आहे. आपण डिझेलवर होतो, त्याच्यानंतर इमिडिएटली LPGवर आलो, नंतर CNGवर आलो, नंतर आता इलेक्ट्रिकल व्हेकलवर आलो आणि आता आमच्या काही स्टार्टअप्स अशा आहेत जे हायड्रोजन फ्यूलवर काम करतात. बरं. आता हे सगळे फ्यूल ट्रान्समिशन पूर्वी
10-10, 5-5 दशकात होत होते, आता काही दिवसात होतं, काही वर्षात होत आहेत. ती ही ॲडॅप्टेबिलिटी पण आपल्याला समजून घेऊन या रिलेटेड आम्ही एक इनोव्हेशन इकोसिस्टम बिल्ड करण्याचा प्रयत्न करतो. सर, इन्क्युबेशन आहे, सेंटर ऑफ एक्सलन्स आहे, तर या गोष्टींचा विस्तार कशा पद्धतीने होतोय? आम्ही आत्ता काय करतोय की जसं एखाद्या ग्रामीण भागातला तरुण असेल आणि त्याच्या मनात एखादी संकल्पना असेल, तो मे बी मराठवाड्यातला असेल, विदर्भातला असेल, आणि त्याची एखादी आयडिया असेल, तर तो प्रत्येकदा काही मुंबई पुणे इकडे येणार नाही की माझी आयडिया आहे आणि मी काय करू. तर आम्ही असा विचार करतो की रीच टू अनरीच्ड, जिथे पोहोचलो नाही तिथे पोहोचण्याचा सोसायटीचा उद्देश आहे. तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक इन्क्युबेटर, मायक्रो इन्क्युबेटर करायचा प्रयत्न करतो. म्हणजे जी छोटीशी आयडिया असेल, त्याची संकल्पना असेल, ती त्याच्या जिल्ह्यातच त्याला एक्सप्लोर करता आली पाहिजे. त्याच्यानंतर हे 36 इन्क्युबेटर करण्याचा प्रस्तावित आहे. त्याच्यानंतर आम्ही रिजनल इनोव्हेशन हब करायचा एक आत्ता प्रयत्न सुरू आहे की ज्या आयडियाज मॅच्युअर्ड झाल्या, त्या आयडियाला कुठेतरी एक मोठी प्लॅटफॉर्म लागणार आहे एक्सप्लोर करायला, त्याच्यावर अजून नर्चर करण्यासाठी. तर ते प्लॅटफॉर्म मी रिजनल लेवलला करतो. जसं विदर्भाचे काही प्रश्न आहेत, मराठवाड्याचे काही प्रश्न आहेत, तिथली सभोवतालची एज्युकेशन सिस्टीम आहे, अवेलेबल इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, या तिन्हीचं संगम करून तिथे इनोव्हेशन कसं करता येईल. एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर देवेंद्रजींनी संभाजीनगरमध्येच सांगितलं की आम्ही फंड ऑफ फंड करतोय आणि प्रत्येक विभागाला आम्ही 50 कोटी रुपये स्टार्टअप्स आयडिया इन्कल्केट करण्यासाठी देतो. तर हे 300 कोटीचं पण एक आम्ही काम करतोय की प्रत्येक विभागात एक इनोव्हेशनसाठी सपोर्ट मिळावा. बरोबर आहे. तुम्ही आत्ता म्हणालात की ग्रामीण भागातील एखादा विद्यार्थी असेल, मुलगा असेल, की ज्याच्या मनात काहीतरी कल्पना आहे, तर त्यांनी नक्की काय करावं हे तुम्ही अगदी सोप्या भाषेत काय सांगाल, की कुठे जावं आणि कुठे त्याची ती कल्पना आहे ती सांगावी आणि कशा पद्धतीने सपोर्ट घ्यावा? नाही, आता आपण पाहतो ITIतनं मुलं पास आउट होतात, काही काही मुलं शिकलेली पण नाही आहेत, पण त्यांना टेक्नॉलॉजी कळते. एखादा आपण आपल्या साध्या भाषेत जुगाडू म्हणतो, त्याला काहीतरी नो हाऊ करून ते चालू झालं पाहिजे. बरोबर आहे. तर आता समजा फॉर एक्झाम्पल मी माझ्या गावातलं उदाहरण देतो. हळद जे प्रोसेस करायचा जे प्रकार आहे तो खूप क्लिष्ट आहे. म्हणजे हळद काढणी त्याची क्रिटिकल आहे. त्याच्यानंतर हळद काढल्यानंतर त्याला स्वच्छ धुणं, परत वाळू घालणं, त्याच्यातलं मॉइश्चर जाऊ देणं, नंतर हळद शिजवावी लागते आणि शिजलेल्यानंतर ती हळद प्रोसेसिंग जाते, म्हणजे पावडर असो किंवा बाकीच्या एक्स्ट्रॅक्शनसाठी. इट टेक्स लॉट ऑफ टाईम. म्हणजे आणि त्यात आपल्याला माहीत आहे की निसर्ग हा खूप आता वेगळ्या पद्धतीने लहरी झाला आहे, तर त्याचे इम्पॅक्ट त्याच्यावर होतात. मध्येच पाऊस आला आहे, तर आमच्याच गावामध्ये एका तरुणाने कुकर केलं आहे. आपण जसं डाळ भातेसाठी वापरतो तसं त्यांनी हळद शिजवण्याचं कुकर केलं आणि ती छोट्या पद्धतीची आयडिया आता त्याचं जवळपास 15 फूट उंच आणि 10 फूट रुंद एवढ्या मोठ्या प्रकारचे कुकर्स झालेत. तर तो भोपाळला आला होता, आम्ही त्याला पेटंट्स दिलं, त्याचं रजिस्ट्रेशन झालं आणि आता जवळपास तो 6 ते 7 राज्यात ते कुकर एक्सपोर्ट करतो आणि तो 10वीच्या आत शिकलेला आहे. तर त्या आयडियाला संकल्पना देण्यासाठी एक प्रयत्न झाला. अशा प्रत्येक तरुणाकडे गावात आयडियाज आहेत. तर या आयडियाला नर्चर करणं, त्याला वाव देणं, त्याला ऊब देणं, असा प्रयत्न इनोव्हेशन सोसायटीचा आहे. खरं तर आपण म्हणतो की कल्पना या अनेक असतात आणि त्या कल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी आपलं शासन आहे किंवा तुमचा विभाग आहे तो कार्यरत आहे. ग्रामीण विभाग असेल किंवा निमशहरी विभाग असेल किंवा टियर 2-3 सिटीज ज्या आहेत, शहरं आहेत, तर त्यामध्ये हे काम कशा पद्धतीने सुरू आहे? इनोव्हेशन मी जसं सांगितलं की रिजनल लेवलला आम्ही प्रयत्न करतोय. पुण्या मुंबईसारखी जी मोठी शहरं आहेत त्यांना आम्ही डीपटेकच्या दृष्टिकोनातनं, प्रॉडक्ट इनोव्हेशनच्या दृष्टिकोनातनं, डिझाईन थिंकिंग पण आम्हाला मुलांमध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. एक तर काय माहिती आहे की आपण जेव्हा उद्यमिता म्हणतो त्याची जी पायरी आहे, ती पहिली पायरी, ती उद्यमितेची मानसिकता आहे. म्हणजे आपण बाकी बरेच राज्य आहेत त्याच्यात टेम्परामेंट आहे, जसं राजस्थान असेल, गुजरात असेल, तिथे टेम्परामेंट ऑन्ट्रप्रिनरशिपचा नॅचरली डेव्हलप झालेला आहे. पण महाराष्ट्राचा आपण जनरली मराठी माणसाचा जेव्हा विषय घेतो तेव्हा आपण सांगतो की जनरली एखाद्या कुठल्याही नॉन मराठी माणसाने व्यवसाय सुरू केला तर आपण असं म्हणतो की धंदा सुरू किया आहे, पण आपण मराठीत जेव्हा म्हणतो तो धंद्यात पडलाय म्हणून. तर वी स्टार्ट विथ द निगेटिव्ह वर्ड. तर शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये ही मानसिकता तयार करणं की तुला उद्योग करायचा आहे, तुला उद्यमितामध्ये प्रवेश करायचा आहे आणि स्टार्टअप्स इनोव्हेशनमध्ये काम करायचं आहे,
ही मानसिकता पण आपल्याला काही प्रमाणात शहर किंवा ग्रामीण ह्या दोन्ही भागात करावी लागणार. सर, कुणालाही जेव्हा एखादा स्टार्टअप सुरू करायचा असेल, विशेषतः तरुणांना, तर भांडवल हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा असतो. फंडिंग, विशेषतः आपण म्हणू शकतो सीड फंड आहे किंवा व्हेंचर कॅपिटल किंवा सरकारी अनुदान, हे कशा पद्धतीने यांना उपलब्ध होऊ शकतं? आम्ही आत्ता जसं सांगितलं मागच्या प्रश्नात, आम्ही फंड ऑफ फंड करतो की प्रत्येक विभागासाठी, महाराष्ट्रात 6 विभाग आहेत, तर 50 कोटी रुपयांची तरतूद करतोय. दुसरं एक CM महाफंड म्हणून आम्ही आदरणीय लोढा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय. CM महाफंड हा 500 कोटीचा फंड आहे, जे संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना, नवउद्योजकांना मदत करण्यासाठी आहे. आम्ही आत्ता 2 मोठे फंड्स प्लॅन करतोय. काही प्रमाणात ते झाले होते, पण मध्ये थोडासा त्याला एक पॉज आला होता. आम्ही ते परत रिइनिशिएट करतोय. तर 200 कोटीचे फंड्स आम्ही परत रिट्राईव्ह करतोय आणि त्याच्या माध्यमातून प्रत्येक स्टार्टअप्सला मदत करणं असेल आणि त्या स्टार्टअप्सला व्हेंचर कॅपिटल फंड असेल किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने पण आता 1 लाख कोटीचा फंड अनाऊन्स केलेला आहे. महाराष्ट्र तुम्हाला माहिती आहे की साधारणतः 14% आपण GDPमध्ये कॉन्ट्रीब्यूट करतो. तर त्याच्या माध्यमातून मला असं वाटतं की केंद्रातनं पण त्याला मदत येईल आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून प्रत्येक नवउद्योजकाला मदत करण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत. स्टार्टअपच्या माध्यमातून एकतर रोजगार निर्मिती आणि स्किल डेव्हलपमेंट, या दोन्ही गोष्टी कशा साध्य होत आहेत? स्किल डेव्हलपमेंट एक ऑनगोईंग प्रॅक्टिस आहे. आपण आत्ता ज्या पद्धतीनं ChatGPT आलं आहे, जेमिनाय आलं आहे, तर याच्यामुळे आणि AI येतं आहे, याच्यामध्ये खूप लोकांचे जॉब जाणार आहेत ही भीती सर्वत्र व्यक्त होते आहे. पण याच्यामुळं जॉब निर्माण पण होणार आहेत. आपण जसं 90s मध्ये किंवा 80s मध्ये म्हणत होतो की कम्प्युटर आल्यानंतर लोकांच्या नोकरी जातात, पण आता कम्प्युटर आहे पण त्याच्यापुढे बसायला माणूस नाही. कम्प्युटर्स हजारो आहेत, पण माणसाची गरज ही कधीच संपणार नाही. आपल्याला सेक्टर्स वेगवेगळे निवडावे लागतील आणि स्किल डेव्हलपमेंट म्हणण्यापेक्षा रिस्किलिंग असेल, अपस्किलिंग असेल, ही लोक आता ज्या क्षेत्रात काम करतात त्यांना अपग्रेड करावं लागणार. बरोबर. तर स्किल डेव्हलपमेंट, इनोव्हेशन, स्टार्टअप्स ॲक्च्युअली हे हँड इन हँड जातात. सर, मगाशी तुम्ही महिला उद्योजकांचा उल्लेख केलात, तर महिला उद्योजक असोत, युवा असोत किंवा सामाजिक काही प्रकल्प असतात, तर त्यासाठी विभाग कशा पद्धतीने कार्यरत आहे? महिलांसाठी तर आमची प्रायोरिटी आहे आणि ॲक्च्युली बऱ्याच प्लॅटफॉर्मवर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की प्रत्येक क्षेत्रात महिलांचं आपल्याला योगदान पाहिजे आणि ॲक्च्युली त्या 50% पण स्टार्टअप्समध्ये पाहिजेत. आम्ही त्या उद्देशातनं काम करतो आहे. आम्ही आत्ता एक विमेन एंटरप्रेन्योरशिप इंडेक्स करतो आहे की गावातल्या, शहरातल्या, निमशहरातल्या सगळ्या महिलांचा उद्यमितेमध्ये आत्ता त्यांचा काय लेवल आहे, म्हणजे वी कॅन कॉल इट ॲज अ डायग्नोसिस. तर त्या पद्धतीनं आम्ही त्यांच्या रेमेडीज देऊ किंवा त्या पद्धतीचा डाएट प्लॅन करू इन टर्म्स ऑफ विमेन एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट. तो विमेन इंडेक्ससाठी आम्ही एंटरप्रेन्योरशिप इंडेक्सवर काम करतो आहे. पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या नावाने एक आम्ही स्कीम केली आहे. तर ग्रामीण भागातल्या उद्यमितेला चालना देण्यासाठी महिलांना, त्यांना आम्ही मदत करतो आहे त्या स्कीमच्या थ्रू. आणि आता आम्ही वी हब हा कॉन्सेप्ट डेव्हलप करतो आहे, विमेन एंटरप्रेन्योरशिप हब, ज्याच्या माध्यमातून रिजनल असो, लोकल असो, या सगळ्या महिलांना त्यांचं कॉमन फॅसिलिटी सेंटर असेल, जेणेकरून महिला एकत्र येतील. म्हणजे यू कॅन कॉल इट ॲज की हा बचत गटाचा ॲडव्हान्स मॉडेल असेल, जेणेकरून त्या महिलांना टेक्निकल महिला पण जे येतील. म्हणजे मला जेव्हा मी घरी पण कधी गप्पा मारायचो तर आई नेहमी एक विषय सांगायची की ज्या शिकलेल्या मुली गावात आलेल्या आहेत, ज्यांचं BSc झालं आहे, BCom झालं, काही जणांचं MSc झालं आहे, तर त्या जेवढं शिकल्या त्याचा उपयोग काहीच होत नाही आहे. आणि जे एखादी BSc झालेली मुलगी असेल, BCom झालेली असेल किंवा एखादीने समजा पॅथॉलॉजीचा कोर्स केला असेल, तर ह्या मुलींच्या आयुष्यात काय बदल आणता येईल, ह्याच्यासाठी आम्ही उद्यमितेसाठी वी हब करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून प्रत्येक महिलांना आम्हाला त्यांची जी नॉलेज कॅपॅसिटी आहे, नॉलेज बँक आहे, त्याचा राष्ट्रासाठी आणि राज्यासाठी उपयोग होईल. आम्ही आत्ता एक चांगला कॉन्सेप्ट लिहिला आहे, पॉलिसी लिहिली आहे आणि बजेटमध्ये पण आली, मुख्यमंत्री साहेब पण त्याच्यावर बोलले. आम्ही एक बिरसा नावाची स्कीम लिहिली आहे, BIRSA. तर बिरसा तुम्हाला माहिती आहे, बिरसा मुंडाजी हे म्हणजे लोकनायक आहेत, जनजाती समाजाचे सर्वात मोठे नेते आहेत. तर बिरसाचं फुल फॉर्म आहे भारत इनोव्हेशन रिसर्च अँड स्टार्टअप्स फॉर आत्मनिर्भरता. सो दिस इज ॲक्च्युली ट्रायबल इनोव्हेशन. सो दिस इज फर्स्ट टाईम इन इंडिया की ट्रायबल एंटरप्रेन्योरशिप क्रिएट करण्यासाठी ट्रायबलमध्ये सुद्धा स्टार्टअप्स आणि त्यांची जी जीवन पद्धती आहे,
म्हणजे ट्रायबल्स ही लोक जे जनजातीतली आहेत त्यांना औषधी आपल्यापेक्षा चांगली माहीत आहे, जीवनपद्धती आहे, ट्रायबल आर्ट अँड क्राफ्ट खूप चांगल्या पद्धतीनं एक्सपोर्ट क्वालिटीचं ते लोक करू शकतात. त्यांना आपण जे वन उपज म्हणतो त्याचं नॉलेज सर्वात जास्त आहे, म्हणजे तेंदूपत्ता असेल आणि सगळी हर्बल्स मेड्स आहेत. बरोबर. तर आम्ही असा प्रयत्न करतो की ट्रायबल जीवन पद्धती त्यांना त्यांची जगत असताना त्यांना इनोव्हेशन कसं इंट्रोड्यूस करता येईल. तर ह्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या 4 वर्षाच्या काळामध्ये गव्हर्नमेंटनी त्याला 25 कोटी रुपये अनुदान पण दिलेलं आहे. आम्ही 200 स्टार्टअप्स आणि 500 इनोव्हेटर्स या 4 वर्षात करणार आहोत. त्याच्यासाठी आम्ही 5 जिल्ह्याचा पण आम्ही एक पायलट म्हणून समावेश केलेला आहे. बरं, म्हणजे हे सगळे आदिवासी जिथे तरुणांसाठी वस्ती असेल. आहेत तिथे आहे. नक्कीच सर, आपण म्हणतो की स्टार्टअप्स ही एका कल्पनेपासून सुरू होते, तर त्या कल्पनेपासून ते प्रॉडक्ट बनून पूर्ण मार्केटपर्यंत पोहोचेपर्यंत अनेक आव्हानं येत असतात. तर तुम्ही या क्षेत्रात खूप तुमचा व्यासंग आहे, तर तुम्ही काय सांगाल की कुठली मुख्य आव्हानं असतात? कुठलीही नवीन गोष्ट करताना एकतर सोशल एक्सेप्टन्स, पर्सनल एक्सेप्टन्स आणि युअर से पब्लिक एक्सेप्टन्स, ह्या 3-4 गोष्टी मॅटर करतात. बरं. आपण कुठलीही नवीन गोष्ट करतो तर त्यावेळेस त्याला विरोध असतो. घरांपासून म्हणतात की तू कशाला करतोयस, आणि एक साधी आपल्याला जे इंग्रजांनी प्रभाव करून ठेवलेली शिक्षण पद्धती आहे की झालं की काहीतरी लवकर नोकरी मिळाली पाहिजे, आणि आपण सगळं शिक्षण हे नोकरीला केंद्रित होऊन झालेलं आहे. म्हणजे आज BSc इंजिनिअरिंग करणारा मुलगा 3rd इयरला असताना त्याचं प्लेसमेंट होतं किंवा 2nd इयरला काही जणांना प्लेसमेंट होतं. मग त्याच्यामधली जी उद्यमितेची जी भूक आहे ती तिथे संपून जाते. तर आम्ही असा प्रयत्न करतोय की ही भूक कंटिन्यू व्हावी, आणि जेव्हा जेव्हा संकट येतील, तुम्ही खूप स्टार्टअप्स बघा जगातल्या, म्हणजे KFC एक सुंदर उदाहरण आहे. जो माणूस रिटायर्ड झाल्यानंतर तो सगळ्या आयुष्याला कंटाळा होता, तेव्हा त्याने तो प्रयोग करून बघितला, आणि KFCचे स्टोअर्स आज सगळीकडे आहेत. मोठमोठ्या कंपन्यांना अपयश आलेलं आहे, ते अपयश पचवता आलं पाहिजे, आणि हे सगळ्या क्षेत्रात आहे. त्याच्यामुळं परसिव्हन्स ह्या 2 गोष्टीला जर तुम्ही फॉलो केलं तर कुठेही सक्सेस मिळायला मला वाटत नाही काही अडचण असेल. नक्कीच सर. आपण म्हणतो की आता राष्ट्रीय पातळीवर आणि आता आपण ग्लोबल झालेलो आहोत, पूर्ण जग हे ग्लोबल झालेलं आहे असं म्हणतो. तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पण कशा पद्धतीने जोडता येऊ शकेल महाराष्ट्राला? उदाहरणार्थ सिलिकॉन व्हॅली आहे किंवा युरोपमध्ये चांगले उद्योग आहेत, तर कशा पद्धतीने आपण त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकतो? मागच्या काही महिन्यामध्ये आम्ही जवळपास 8 ते 10 देशांबरोबर बोलणं झालं. तर तिथले कौन्सिलेट जनरल असेल, त्यांचे ट्रेड कमिशनर असेल, जसं ऑस्ट्रेलियाबरोबर आमचं डिस्कशन झालं, अच्छा. फिनलँड बरोबर झालं, MOU झाला आहे, जर्मनी बरोबर डिस्कशन झाले, साऊथ कोरिया आहे. तर बऱ्याच देशांबरोबर त्यांच्या बेस्ट प्रॅक्टिसेस आम्ही अडॉप्ट करायचा प्रयत्न करतो. जसं ऑस्ट्रेलियाच्या ट्रेड कमिशनर बरोबर बोलताना आम्ही म्हणलो की आज तुम्ही म्हणताय की आपण आता एक ग्लोबल हब झालेलो आहोत, आणि प्रत्येक देशामध्ये आत्ताची जर आपण युद्ध परिस्थिती पाहायला गेलो तर इराण, अमेरिका असेल, इस्रायल असेल, ती सगळी देश पूर्वी ऑइलसाठी भांडायची. आता रेअर अर्थ मिनरल्स आणि मेटल्स आपण जे म्हणतो, तर काय झालं की ग्लोबली आपण 17 धातू असे निवडलेत जे धातू आपल्या प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये आहेत. म्हणजे मोबाईल असेल, फोन असेल, आपण आत्ता कॅमेरानी आपलं जे शूटिंग होतं त्याच्यामध्ये असतील. तर हे सगळ्या गोष्टीवर आत्ता लक्ष झालेलं आहे. तर आपण ग्लोबल याचा जर आपण अभ्यास करायला गेलो तर 91.3% चायनामध्ये या सगळ्या प्रोसेस होतात. भारतात 1% प्रोसेस होत. अच्छा. त्याचा जर आपण रिझर्व पाहायला गेलो, त्याचा साठा चायनात 50% जास्त आहे, भारतात फक्त 6.9 आहे, आणि आपण एकही युनिट प्रोसेस करत नाही आहे. तर या सगळ्या गोष्टींचा जर विचार करायला गेलो तर आपल्याला जर देशाच्या पातळीवर, जगाच्या पातळीवर आपल्याला जर एक चांगलं तुल्यबळ इकॉनॉमी आपण ऑलरेडी होत चाललो आहे. आदरणीय पंतप्रधानाच्या माध्यमातून आपण जे मागच्या 10-12 वर्षात कार्य केलं, तर आपण आता 3री मोठी अर्थव्यवस्था झालो आहे, आणि हे मागच्या 15-20 वर्षात खूप रॅपिडली तो प्रोग्रेस झालेला आहे. तसं स्टार्टअप वाईज पण आपण देशात जगात 3ऱ्या नंबरवर आहोत. तर ही इकोसिस्टीम आपल्याला डेव्हलप करावी लागणार आहे, आणि काही प्रमाणात ती होत आहे. नक्कीच सर. खूप खूप धन्यवाद, तुम्ही इथे आलात. स्वामी विवेकानंदांचं असं वाक्य आहे की एक कल्पना घ्या, त्याच्यावर भरपूर काम करा, आणि तोपर्यंत स्वस्थ बसू नका जोपर्यंत ती प्रत्यक्षात उतरत नाही. तर मला वाटतं उद्यमिता, उद्योजकता ही देखील अशीच असते
आज सरांनी आपल्याला खूप उत्तम पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. त्या सगळ्याचा आपण उपयोग करून घेऊया आणि सर्व नवीन उद्योजकांना शुभेच्छा देत आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा एकदा खूप धन्यवाद सर. नमस्कार. जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र.